हे घ्या. काका दिसत नाहीत. हे बघ आले. अरे वा, सातारकर. काय दाम्पत्य सेट झालं का नाही? लागलं का घर सगळं? हो, चाललंय हळूहळू. ऍक्च्युली आम्हाला दोघांना तुमच्याशीच बोलायचं. बोला की मग. आमच्या घरी गणपती मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि हिच्या तर घरी गौरी गणपती दोन्ही पण असतात. अरे वा. हो, पण ह्या वर्षी काही मला जाता येणार नाही. हं. सुट्टी मिळत नाहीये ना. आम्हाला कळलं तुम्ही गणपती बसवता आणि तुमचं डेकोरेशन पण खूप भारी असतं. म्हणूनच म्हणलं तुम्हाला काही मदत लागली ना तर नक्की सांगा आम्हाला. आम्ही येऊ डेकोरेशन करायला. माझी तयारी सुरू झालेलीच आहे. आमच्या बाप्पाचा आसन रंगवत होतो. कळलं नाही ना? सांगतो. पूर्वी या बिल्डिंगच्या जागी वाडा होता मोठा. मग सगळं बालपण या वाड्यातच गेलं. आमच्या वाड्याचा गणपती उत्सव म्हणजे 10 दिवस नुसता धिंगाणा असायचा. सगळ्यांनी आरतीला चला. हे आरत्यांवर आरत्या, स्पर्धा, वेगवेगळे रोज कार्यक्रम, प्रत्येकाच्या घरात येणारा प्रसाद. काय शेवटी प्रत्येक गोष्टीचा शेवट कधीतरी होतोच. तसं तो वाडा 25 वर्षांपूर्वी पाडला आणि तिथेही आमची ही इमारत उभी राहिली. त्या वर्षीचा आमचा गणपती, आता तुम्ही आत आलात ना, ते सोसायटीचं ऑफिस जे आहे ना, तिथं आमच्या वाड्याचा हौद होता. त्या हौदामध्ये आम्ही आमच्या गणपतीचं विसर्जन केलं. विसर्जनानंतर प्रत्येकानं ती माती वाटून घेतली. आम्ही आमची माती एका कुंडीत लावली आणि त्या वर्षीपासून आम्ही घरामध्ये गणपती बसवायला सुरुवात केली. आणि तो गणपती बाप्पा असा की ज्याच्या मूर्तीत झाडाच्या बिया असतात. बाप्पांचं विसर्जन झालं ना की काही दिवसांनी बाप्पा आपल्याला एका वेगळ्याच रूपात दर्शन देतो. हे बघा, गेल्या 25 वर्षांचे गणपती आमच्या बरोबर आहेत. हा आमचा 2011 सालचा बकुळ, हा 2014चा बहावा आणि हा बघा 4 वर्षांचा पळस, हा गणेर, आणि हा गेल्या वर्षीचा मुचकुंद. यातले काही वाढले की त्या बाजूच्या टेकडीवर आम्ही तिथे स्थापन करतो. तिकडे बहरतात मग ते. कमाल आहे काका हे सगळं. मी आजच घरी फोन करून अशीच मूर्ती आणायला सांगते. पप्पांनाही खूप आवडेल ही आयडिया. क्या बात है. नाही, इस बात पे मोदक हो जाए. काही ना काही कारणाने तुला गोड खायचंच असतं ना. आणते मी. मुळारंभ तोच, सांगताही तोच, त्याचे खरे रूप चराचर. त्याच्यातून तोच येतो उगवून, पाना पानातून विघ्नहर्ता.